तर हे ब्रेड रोल आपण कसे करायचे ते आता बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया ब्रेड रोल करायला. नमस्कार, आज मी तुम्हाला ब्रेडपासून मटार पॅटीस कसं बनवायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी मी हे ब्रेड घेतलेले आहेत. तर काय करायचं, हे ब्रेड आपल्याला हे ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत. हे ब्रेडच्या कडा काढलेल्या आहे, आपण वाया घालवायच्या नाही आहेत. त्या काय करायच्या, मिक्सरमध्ये आपण त्याचा ब्रेड क्रम करून घेणार आहोत आणि याच्यासाठीच पॅटीसाठी आपण यूज करणार आहोत. आता ही कडा काढल्यानंतर बाजूला ठेवायचं. ब्रेड क्रम करून झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटाणा, हे वाटाणा मी धुवून घेतलेलं आहे. वाटाणा, त्याच्यामध्ये मिरची, आलं आणि 2-3 लसूण पाकळ्या, हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं. आणि ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट मी करून ठेवलेली, ती आपल्याला नंतर लागणार आहे. हे बघ, हे मिक्सरला मी वाटून घेतलेले. आता आपण सारण तयार करूया. आता आपण सारण करून घेऊया. 1 चमचा तेल गरम झालं की जिरं घालूया. नंतर हे आपण वाटून घेतलेलं सगळं मिश्रण, वाटाणा, मिरची, हे सगळं मिक्स करायचं. आता हे आपण चांगलं परतून घ्यायचं. वाटाण्याचा कच्चेपणा घालवून द्यायचा आपण. त्यासाठी हे व्यवस्थित परतून घ्यायचं. मीठ, हळद, थोडंसं लाल तिखट, आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे थोडंसं लाल तिखट, धना पावडर, चाट मसाला, थोडासा हिंग, साखर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. लिंबू पिळायचं. लिंबामुळे वाटाण्यामधला जो उग्रासपणा असतो तो निघून जातो. एक अर्धा बटाटा घेतलेला आहे, तो मी घालते. आणि हे कोथिंबीर आणि हे कांदा मी वरून घालते. कांदा तुम्ही तेलामध्ये परतून घेतला तरी चालेल, मी वरून घातलेला आहे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित. एकदम सुक्कं सारण आपल्याला बनवायचंय. इथलं पाणी वाटाण्यामधले, आपण धुवून घेतला होता वाटाणा, त्या वाटाण्यामधलं जे पाण्याचा अंश असतो तो पूर्ण घालवायचा. हे बघा कसं सारण झालेलं आहे मस्त. या सारणाचे तुम्ही पराठे सुद्धा करू शकता. सारण करून ठेवायचं आणि आयत्या वेळी आपल्याला पटकन जर करायचं झालं तर फ्रीजमध्ये करून ठेवायचं आणि नंतर करू शकता तुम्ही. आता हे सारण तयार आहे. आता आपण पॅटीस करायला घेऊया. हे सारण मी सगळं काढून घेतलंय कढईमधून. आता हे थंड झालेलं आहे पूर्ण. आता आपण ब्रेड रोल करायला सुरुवात करूया. हे आपण मगाशी कडा काढून घेतलेला होता, ते काय करायचं, आपण लाटण्याने हा ब्रेड थोडासा असा लाटून घ्यायचा. थोडा जाड असतो ना, मग थोडासा आपण त्याला पातळ करायचा. हे बघा, असं पातळ केल्यानंतर काय करायचं, थोडासा पाण्याचा हात घ्यायचा. असं हाताने थोडंसं पाणी लावायचं. नंतर जे आपण सारण केले ते ह्याच्यामध्ये ब्रेडमध्ये भरायचं. आणि ही आपण पेस्ट बनवलेली होती कॉर्नफ्लॉवरची, ती आता आपण लावणार आहोत. हाताने थोडी थोडी अशी कडेनी साईडनी लावायची. नंतर हे ब्रेड असा बंद करायचा. दोन्ही हाताने थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, चिकटलं नाही तर. ब्रेडला थोडं पाणी लावलं की नंतर मग हे दोन्ही साईडची तोंड हे बंद करायचे. हे आतमध्ये घालायचं आणि हा रोलचा आपल्याला आकार द्यायचा आहे. हे बघा, असा रोलचा आकार द्यायचा. नंतर काय करायचं, हा ब्रेड क्रम मी बनवला होता ना, त्याच्यामध्ये हा रोल केलेला हा असा आपण हा ब्रेड क्रीमने असा कोट करून घ्यायचा. म्हणजे आणखीन रोल कुरकुरीत होणार. हे बघा,
एक्स्ट्राचं काढून टाकायचं. हे असं व्यवस्थित दाबून लावून घ्यायचं का तेलामध्ये सुटू नये हा ब्रेड क्रम, म्हणून आपण हे सगळं असं लावून दाबून घ्यायचं. हे बघा, हा रोल तयार आहे. आता हा आपण तळून घेणार आहोत. आता हे सगळे रोल मी असेच करून घेते. हे बघा, मी सगळे ब्रेड रोल असे करून घेतलेले. आता आपण तळून घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. आपण आता हे रोल तेलामध्ये घालूया. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचं. मीडियम गॅसवर आपण हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. ते तुम्ही सॉसवर किंवा हे असेच फक्त कोरडे खाल्ले तरी खूप छान लागतात. कुरकुरीत एवढे होतात ना, खूप छान होतात. तुम्ही नेहमी कराल. आता वाटाण्याचं सीझन आहे, तर मटार पॅटीस, ब्रेड रोल हे तुम्ही नक्की घरी करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता हे बघा, आपले रोल तयार झालेले आहेत. ते मस्त झालेले आहेत तळून. आता हे सगळे रोल मी असेच तळून घेते. हे बघा, ब्रेडचे मटार रोल आहेत हे. आवाज येतोय कसं कुरकुरीत झालेले, मस्त आहेत.